So I'd like to start by showing an image of our refuge. Okay? पूरे हिंदू समाज को हिंसक कहना एक गंभीर विषय है। ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರಾಗಿ ಅಧಿಕಾರ ವಹಿಸಿಕೊಂಡ ಮೇಲೆ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಮೊದಲ ಭಾಷಣ ಮಾಡಿದ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಆಡಳಿತಾರೂಢ ಬಿಜೆಪಿಯ ವಿರುದ್ಧ ಸೋಮವಾರ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ತಮ್ಮನ್ನ ತಾವು ಹಿಂದೂಗಳೆಂದು ಕರೆದುಕೊಳ್ಳುವವರು ಹಿಂಸಾಚಾರ ಹಾಗೂ ದ್ವೇಷದಲ್ಲಿ ಹಗಲಿರುಳು ನಿರತರಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಟೀಕಾ ಪ್ರಹಾರವನ್ನ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. So I'd like to start by showing an image of our refuge. Okay? सर शिव जी की फोटो नहीं दिखा सकते सर? एक मिनट माननीय सदस्य। सर शिव जी की फोटो मना है सर? एक मिनट सर मना है तो रख देता हूं सर। नो एक मिनट प्लीज। आपने सवाल उठाया, आपके माननीय सदस्यगण 353 का नियम बता रहे थे, 352 का नियम बता। नो 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 प्लीज नो। आपने कहा इस नियम प्रक्रिया से सदन चलना चाहिए। नियम प्रक्रिया में कोई भी प्ले कार्ड, कोई भी चिन्ह को सदन में नहीं दिखाया जा सकता। आपने कहा नियम से, ऐसा नहीं है। माइक दीजिए सर जी। सर क्या इस हाउस में शिव जी की फोटो दिखाना मना है? माननीय सदस्य, आप बस ये बता दीजिए माननीय सदस्य सर मना है या नहीं? कोई भी चित्र को दिखाने के तो शिव जी का चित्र नियम इस है। साधन इस हाउस में दिखाना मना है? यहाँ पे दूसरी चीजों के चित्र दिखाए जा सकते हैं मगर शिव जी का चित्र नहीं दिखाया जा सकता। अगर मैं कह रहा हूं कि हमें इनसे प्रोटेक्शन मिली और मैं समझाना चाह रहा हूं कैसे प्रोटेक्शन मिली, आप मुझे चित्र नहीं दिखाने दे रहे हो। इसके बाद मेरे पास और चित्र हैं, मैं सब दिखाना चाहता था। स्पीकर सर, ये चित्र पूरे हिंदुस्तान के दिल में है। पूरा हिंदुस्तान इस चित्र को जानता है, समझता है। Everybody knows this image. ಈ ಹೇಳಿಕೆಗೆ ಬಿಜೆಪಿ ಸದಸ್ಯರು ತೀವ್ರ ಆಕ್ಷೇಪ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರಿಂದ ಸದನದಲ್ಲಿ ಭಾರೀ ಕೋಲಾಹಲವೇ ಉಂಟಾಯಿತು. ಸದನದಲ್ಲಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರೊಂದಿಗಿನ ಮೊದಲ ನೇರ ಮುಖಾಮುಖಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಇಡೀ ಹಿಂದೂ ಸಮಾಜ ಹಿಂಸಾ ಪ್ರವೃತ್ತಿಯಿಂದ ಕೂಡಿದೆ ಅಂತ ಕರೆಯೋದು ತುಂಬಾ ಗಂಭೀರ ವಿಷಯ ಅಂತ ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರು. ಆಡಳಿತ ಪಕ್ಷ ಹಾಗೂ ಅದರ ಸೈದ್ಧಾಂತಿಕ ಮಾರ್ಗದರ್ಶಕ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಮೇಲೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕನ ಮೊನಚಾದ ದಾಳಿಗೆ ಪ್ರಧಾನಿ 2 ಸಲ ಮಧ್ಯಪ್ರವೇಶಿಸಿ ಇದಕ್ಕೆ ಆಕ್ಷೇಪವನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. पूरे हिंदू समाज को हिंसक कहना एक गंभीर विषय है। ಇನ್ನು ರಾಹುಲ್ ಭಾಷಣಕ್ಕೆ ಆಡಳಿತ ಪಕ್ಷದ ಸದಸ್ಯರು ಪದೇ ಪದೇ ಅಡ್ಡಿಪಡಿಸಿದ್ರು. 6-7 ಸಚಿವರು ಎದ್ದು ನಿಂತು ಕ್ಷಮೆಯಾಚನೆಗೆ ಪಟ್ಟು ಹಿಡಿದರು. ರಾಹುಲ್ ಜೋರಾಗಿ, ನಾನು ಹಿಂದೂ ಸಮುದಾಯದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿಲ್ಲ, ಹಿಂದೂ ಯಾವತ್ತೂ ದ್ವೇಷ ಹಾಗೂ ಹಿಂಸೆಯನ್ನು ಹರಡೋದಿಲ್ಲ, ಮೋದಿ ಅಂದ್ರೆ ಇಡೀ ಹಿಂದೂ ಸಮಾಜ ಅಲ್ಲ, ಬಿಜೆಪಿ ಅಂದ್ರೆ ಇಡೀ ಹಿಂದೂ ಸಮಾಜ ಅಲ್ಲ, ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಅಂದ್ರೂ ಕೂಡ ಇಡೀ ಹಿಂದೂ ಸಮಾಜವಲ್ಲ, ಬಿಜೆಪಿ ದ್ವೇಷ ಮತ್ತು ಹಿಂಸಾಚಾರವನ್ನ ಹರಡುತ್ತೆ ಅಂತ ಅಲ್ಲೇ ತಿರುಗೇಟನ್ನ ಕೊಟ್ರು. So I'd like to start by showing an image of our refuge. Okay? सर शिव जी की फोटो नहीं दिखा सकते सर? एक मिनट माननीय सदस्य। सर शिव जी की फोटो मना है सर? एक मिनट सर मना है तो रख देता हूं सर। नो एक मिनट प्लीज। आपने सवाल उठाया, आपके माननीय सदस्यगण 353 का नियम बता रहे थे, 352 का नियम बता। नो 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 प्लीज नो। आपने कहा इस नियम प्रक्रिया से सदन चलना चाहिए। नियम प्रक्रिया में कोई भी प्ले कार्ड, कोई भी चिन्ह को सदन में नहीं दिखाया जा सकता। आपने कहा नियम से, ऐसा नहीं है। माइक दीजिए सर जी। सर क्या इस हाउस में शिव जी की फोटो दिखाना मना है? माननीय सदस्य, आप बस ये बता दीजिए माननीय सदस्य सर मना है या नहीं? कोई भी चित्र को दिखाने के तो शिव जी का चित्र नियम इस है। साधन इस हाउस में दिखाना मना है? यहाँ पे दूसरी चीजों के चित्र दिखाए जा सकते हैं मगर शिव जी का चित्र नहीं दिखाया जा सकता। अगर मैं कह रहा हूं कि हमें इनसे प्रोटेक्शन मिली और मैं समझाना चाह रहा हूं कैसे प्रोटेक्शन मिली, आप मुझे चित्र नहीं दिखाने दे रहे हो। इसके बाद मेरे पास और चित्र हैं, मैं सब दिखाना चाहता था। स्पीकर सर, ये चित्र पूरे हिंदुस्तान के दिल में है।
पूरा हिंदुस्तान इस चित्र को जानता है, समझता है. Everybody knows this image. ಮಾಹಿತಿ ಮತ್ತು ಪ್ರಸಾರ ಸಚಿವ ಅಶ್ವಿನ್ ವೈಷ್ಣವ್, ಸಂಸದೀಯ ವ್ಯವಹಾರಗಳ ಸಚಿವ ಕಿರಣ್ ರಿಜಿಜು ಮತ್ತು ಬಿಜೆಪಿ ಮುಖಂಡ ಸುಧಾಂಶು ತ್ರಿವೇದಿ ಜಂಟಿ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ನಡೆಸಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಹೇಳಿಕೆಯನ್ನ ಖಂಡಿಸಿದರು. आज राहुल गांधी ने संपूर्ण हिंदू समाज को हिंसक बताया है, असत्यवादी बताया है, घोर अपमान किया है हिंदू समाज का. और ये पहली बार नहीं है, ये कांग्रेस की पुरानी पद्धति है. 2010 में तत्कालीन गृह मंत्री श्री पी चिदम्बरम ने हिंदुओं को आतंकवादी कहा था. 2013 में तत्कालीन गृह मंत्री, पूर्व गृह मंत्री सुशील शिंदे जी ने हिंदुओं को फिर से आतंकवादी कहा था. 2021 में राहुल जी ने कहा था हिंदुत्ववादियों को देश से बाहर निकाल देना चाहिए. और आज संपूर्ण हिंदू समाज को हिंसक कहा, असत्यवादी कहा. ये राजनीति की एक ऐसी परिस्थिति श्री राहुल गांधी ने आज लीडर ऑफ ऑपोजिशन के पद की गरिमा को इतना नीचा किया है, इतना कमजोर किया है और राजनीति को एक ऐसे लेवल पे लेके गए हैं जो कि निंदनीय है. संपूर्ण देश श्री राहुल गांधी के इस बयान से दुखी है और इस बयान की जितनी निंदा की जाए उतनी कम है. ಇನ್ನು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರ ಹಿಂದೂ ಕುರಿತ ಹೇಳಿಕೆಗೆ ಕಂಗನಾ ರಣಾವತ್ ಕೂಡ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ನನಗೆ ಸಂಸತ್ನಲ್ಲಿ ಒಬ್ರು ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಅಪ್ ಕಾಮಿಡಿಯನ್ ತರ ಕಾಣ್ತಾರೆ. ನಾವೆಲ್ಲ ಅವರ ಮಾತಿಗೆ ನಗ್ತಾ ಕೂತಿದ್ವಿ. ಮೋದಿ ವಿರುದ್ಧ ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ಮಾತಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ಹೇಗೇಗೋ ನಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಹಾಗೇನೆ ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ದೇವತೆಗಳನ್ನ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಪ್ರಿಂಟ್ಔಟ್ ತಗೊಂಡ್ಬಂದು ಪದೇ ಪದೇ ತೋರಿಸ್ತಾ ಅವಮಾನವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರಿಗೆ ಇರೋ ಅಸಮಾಧಾನ ಈ ಮೂಲಕ ವ್ಯಕ್ತವಾಗ್ತಿದೆ ಅಂತ ಆಕ್ಷೇಪ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರು. देखिए राहुल जी को जैसे मैंने कहा है वो एक अच्छा एक स्टैंड अप कॉमेडियन एक्ट था, क्योंकि उन्होंने जितने हमारे देवी देवता हैं, जितने भी हमारे भगवान हैं, सबको जो है कांग्रेस का ब्रांड एम्बेसडर बना दिया. उन्होंने कहा जो उन्होंने आशीर्वाद में हाथ उठाया है वो एक्चुअली में जो शिवजी जी ने हाथ उठाया है वो कांग्रेस वाला हाथ है. ये उनके बयान है, ये उनका भाषण था. तो खैर हम तो लोग हंस ही रहे थे. उन्होंने ये भी कहा कि जो अल्लाह की दुआ में हाथ उठाते वो भी कांग्रेस का हाथ है. तो आज जो भी हाथ उठाते हैं भगवान, उन्होंने सबको जो है कांग्रेस का प्रचारक बना दिया और उन्होंने कई आपत्तियां जताई. सबसे बड़ा उनका जो गिला शिकवा था प्रधानमंत्री जी से कि जब वो आते हैं, जब राजा साहब आते हैं, राजा बेटा जैसे मैं उनको बुलाती हूँ, तो वो प्रधानमंत्री जी जो है वो खड़े होकर उनको नमस्ते नहीं करते. तो ये उनका गिला शिकवा था. तो आप समझ सकते हैं किस तरह का वो स्टैंड अप कॉमेडी एक्ट था. और फिर उन्होंने ये भी गिला शिकवा दिखाया कि अध्यक्ष जी पे उन्होंने जो है ये किया कि जब वो हेलो करते हैं तो हमारे प्राइम मिनिस्टर जी को वो जिस उससे करते हैं, इन राजा बेटा को वो सम्मान नहीं मिलता है. तो खैर मुझे तो लगता है कि और उनसे क्या उम्मीद की जा सकती है. ಇನ್ನು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ಚಿರಾಗ್ ಪಾಸ್ವಾನ್ ಕೂಡ ಮಾತನಾಡಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯ ಈ ಹೇಳಿಕೆಯನ್ನ ಯಾವ ಶಿವ ಭಕ್ತನೂ ಕೂಡ ಸಹಿಸೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಯಾವ್ದಾವುದೋ ವಿಷಯಗಳನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಭ್ರಮ ನಿರಸನರಾಗಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮೋದಿ ಅವರು ನಕ್ಕಿದ್ರೂ ಕಷ್ಟ, ಓಂ ಬಿರ್ಲಾ ಅವರು ಇವರಿಗೆ ನಮಸ್ತೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ವಿಷಯಗಳನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಇವರು ಸದನದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡ್ತಾರೆ. ಅದರಲ್ಲೂ ಶಿವನ ಫೋಟೋ ಹಿಡಿದು ಧರ್ಮದ ವಿಚಾರವನ್ನ ತಂದು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅವಮಾನ ಮಾಡಿರೋದನ್ನ ಯಾವ ಶಿವ ಭಕ್ತ ಕೂಡ ಸಹಿಸೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಸದನದ ದಿಕ್ಕನ್ನ ತಪ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅಂತ ಆಕ್ರೋಶ ಹೊರಹಾಕಿದ್ದಾರೆ. इसको कतई कोई भी शिव भक्त इसको बर्दाश्त नहीं कर सकता. आप इस तरीके से किसी की भी आस्था के साथ आप खिलवाड़ नहीं कर सकते. और ये आस्था सदन में बैठे लोगों की ही नहीं है, देश भर के लोगों की है. देश भर में एक बड़ी आबादी ऐसे लोगों की है जो शिव भक्त है. मैं खुद उनमें से एक हूँ. जिस तरीके से भगवान शिव की तस्वीर को बार बार उठाकर आप ताना ही कस रहे थे ना, आप तंज ही कर रहे थे ना कि भगवान शिव ने बोला डरो मत, डराओ मत. जिस तरीके से, जिस अनादर के साथ आप उनकी तस्वीर को रख रहे थे,
उसके ऊपर कागज पत्री रखी जा रही थी। किस तरीके की आपकी आस्था है ये, और किस तरीके से आप लोगों की भावना के साथ आप खिलवाड़ कर रहे थे, ये कतई कोई भी शिव भक्त बर्दाश्त नहीं करेगा। और आपको अगर भैया एलओपी के नाते अगर आपको बातों को रखना है तो आप तथ्यों के साथ रखिए ना। जिस तरीके से हर विषय पर इन्होंने भ्रमित करने का काम किया, चुनाव में भी इन लोगों ने यही किया, चुनाव में भी कभी आरक्षण को लेकर कभी संविधान को लेकर इन्होंने भ्रमित करने का काम किया, आज भी सदन में इन्होंने यही काम किया। आज भी यहां पर आकर सिर्फ गलत बयानबाजी करने, कभी अग्निवीर के नाम पर, कभी अलग अलग योजनाओं के नाम पर सिर्फ गलत बयानबाजी इन्होंने कर सदन को भ्रमित करने का काम किया। मैं धन्यवाद दूंगा माननीय गृह मंत्री जी का और स्पीकर साहब का, जिन्होंने उनको सत्यापित करने का, जिन्होंने उनके लिए बाध्य किया। नहीं तो इस तरीके से आप फ्लोर ऑफ द हाउस पर आकर गलत बयानबाजी नहीं कर सकते। और अंत में मेरा सबसे बड़ा एतराज, जिस तरीके से व्यक्तिगत टिप्पणी आप कर रहे हैं। ಇನ್ನು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರ ಈ ಹೇಳಿಕೆಗೆ ಗುರುದ್ವಾರದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರೋ ಜಗಜೋತ್ ಸಿಂಗ್ ಕೂಡ ಆಕ್ಷೇಪವನ್ನ ಹೊರಹಾಕಿದ್ದಾರೆ. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಯಾವುದೇ ವಿಚಾರವನ್ನ ಮಾತನಾಡಬೇಕು ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಒಂದಷ್ಟು ಸತ್ಯಾಂಶಗಳನ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡು, ಮಾಹಿತಿಗಳನ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡು ಮಾತನಾಡೋದು ಒಳ್ಳೇದು. ಅರ್ಧಂಬರ್ಧ ತಿಳ್ಕೊಂಡು ಏನೇನೋ ಮಾತಾಡೋದಲ್ಲ. ಯಾವ ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆನೇ ಆಗಿರ್ಬೋದು, ಸಿಖ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಹಿಂದೂ ಆಗಿರಬಹುದು, ಅಥವಾ ಇನ್ಯಾವುದೇ ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅವರು ಮಾತನಾಡೋದಕ್ಕೂ ಮುಂಚೆ ಒಂದಷ್ಟು ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ತಗೊಂಡು ಮಾತನಾಡೋದು ಒಳ್ಳೇದು ಅಂತ ಆಕ್ಷೇಪವನ್ನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಈ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಅವರು ಕ್ಷಮೆಯಾಚಿಸಬೇಕು ಅಂತ ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. आज बड़ा एक दुखदायक दिन है, क्योंकि जिस प्रकार से हमारे लीडर ऑफ द ऑपोजिशन श्री राहुल गांधी जी ने जो फैक्ट्स बिफोर द हाउस प्लेस किए अबाउट द रिलीजन्स, धर्मों के बारे में बताया गया, वो मेरे हिसाब से उनके पास जानकारी नहीं थी। अधूरी जानकारी, गलत जानकारी उन्होंने हाउस में रखी है, जिसकी मुझे बहुत ही आज पीड़ा है, दुखी हूँ मैं। एक रिस्पॉन्सिबल पोस्ट पे एक ऐसे बयान देने जो कि बिल्कुल गलत दे रहे हैं, इससे मेरा मन बहुत आज आहत हुआ है। और मैं आपके चैनल के द्वारा उनको बोलना चाहूँगा, रिक्वेस्ट करूँगा कि पूरे जब तक फैक्ट्स नहीं मालूम और किसी धर्म के बारे में, चाहे वो सिख धर्म हो, हिंदू, कोई धर्म हो, तो पहले जानकारी पूरी होनी चाहिए, फिर बोलना चाहिए। ಇನ್ನು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಯೂನಿಯನ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಗಿರಿರಾಜ್ ಸಿಂಗ್ ಕೂಡ ಮಾತನಾಡಿ, ಪಾಪ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಗೆ ತಾನು ಯಾರು ಅನ್ನೋದೇ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಗೊತ್ತಿದ್ರೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಹಿಂದೂಗಳಿಗೆ ಬೈತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಕೆಲವೊಂದ್ಸಲ ತಾಯಿ ಧರ್ಮದ ಪರ ಮಾತನಾಡ್ತಾರೆ, ತಂದೆ ಧರ್ಮದ ಪರ ಮಾತನಾಡ್ತಾರೆ, ಇನ್ ಕೆಲವೊಂದ್ಸಲ ಹಣೆಗೆ ತಿಲಕವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ವೋಟ್ಗಾಗಿ ವೋಟ್ ಧರ್ಮದ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಗೆ ತಾನು ಯಾರು ಅಂತ ಮೊದಲು ಅರಿವಾಗಬೇಕು. ಅದು ಅರಿವಾಗಿದ್ದಿದ್ರೆ ಈ ರೀತಿ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂತ ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರು. हिंदू का आकार पकार राहुल गांधी को बेचारे को खुद ही नहीं पता है कि वो हैं क्या। अगर ये उनको पता होता तो शायद हिंदू को गाली नहीं देते। कभी अपने को किसी धर्म से जोड़ लेते, माताजी के धर्म से जोड़ लेते, कभी पिताजी के धर्म से जोड़ लेते, और कभी तिलक लगा करके वोट के धर्म से जोड़ लेते। तो ये इनको खुद ही नहीं पता है कि वो हैं क्या, और इसीलिए उनको हिंदू बुरा लगता है. ಇನ್ನು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸಿಟಿ ರವಿ ಅವರು ಕೂಡ ಆಕ್ಷೇಪ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ, ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ವಿಪಕ್ಷ ನಾಯಕ ಅನ್ನೋ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನೇ ಮರೆತಿದ್ದಾರೆ. ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಸರ್ವೇ ಜನ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ಅನ್ನೋದನ್ನ ಪ್ರತಿಪಾದಿಸಿದೆ. ಹಿಂದೂ ಅನ್ನೋದು ವಿಶ್ವದ ಒಂದು ಕುಟುಂಬ ಅಂತ ಭಾವಿಸೋದು, ಹಿಂದೂ ಅನ್ನೋದು ಅಣುರೇಣು ತೃಣಕಾಷ್ಟಗಳಲ್ಲೂ ಭಗವಂತನನ್ನ ಕಾಣೋದು. ಆದ್ರೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರ ಮೊದಲ ಭಾಷಣದಲ್ಲೇ ನಾನು ಆ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯನಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ತನ್ನ ಹೇಳಿಕೆಗೆ ರಾಷ್ಟ್ರದ ಕ್ಷಮೆಯಾಚನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಸಿಟಿ ರವಿ ಅವರು ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. ನೋಡ್ರಿ, ಆ ಮನುಷ್ಯನ್ ನೋಡಿದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗತ್ತಲ್ವೇನ್ರಿ, ಯಾರೋ ಟ್ಯೂಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಹೇಳೋದು. ಆ ಟ್ಯೂಷನ್ ಕೊಡೋರು ಒಂದು ಭಾರತ ವಿರೋಧಿಗಳಿರ್ಬೇಕು, ಇಲ್ಲ ಹಿಂದೂ ವಿರೋಧಿಗಳಿರ್ಬೇಕು. ಆ ಟ್ಯೂಷನ್ ಕೊಡೋರು ಆ ಮೂಲಕನೇ ತನ್ನ ಅಯೋಗ್ಯತನ ಏನು ಅನ್ನೋದನ್ನು ಇವರು ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗೆ 2 ಅವಧಿನಲ್ಲಿ ಅಧಿಕೃತ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ನಾಯಕನಾಗೋ ಯೋಗ್ಯತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿಗೆ ಜನ ಕೊಟ್ಟಿರಲಿಲ್ಲ. ಆ ರೀತಿ 3ನೇ ಬಾರಿಗೆ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದಾಗ ಒಬ್ಬ ಅಯೋಗ್ಯನನ್ನು ಕೂರಿಸಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸು ನಾವು ವಿರೋಧ ಪಕ್ಷಕ್ಕೂ ಲಾಯಕ್ಕಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ತೋರಿಸಿದೆ. ನಾನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ AICC ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ, ಈ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ನಿಮ್ಮ ಪಾರ್ಟಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಒಪ್ಪುತ್ತಾ? ಇವರ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಸಮರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀರಾ? ನೀವು ಗುಲಾಮಗಿರಿನ ಒಪ್ಕೊಳ್ಳದೆ ಇದ್ದರೆ ಈ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ನ ವಿರೋಧಿಸ್ತೀರಿ. ನೀವು ಗುಲಾಮಗಿರಿನ ಒಪ್ಕೊಂಡಿದ್ರೆ
ಗುಲಾಮಿ ಮಾನಸಿಕತೆಯಿಂದ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳಿದ್ರು ಸರಿ ಅಂತ ಜೀವ ಹುಜೂರು ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ. ಒಟ್ನಲ್ಲಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರ ಹಿಂದೂ ಕುರಿತ ಹೇಳಿಕೆಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಟೀಕೆಗಳು, ಆಕ್ರೋಶಗಳು ವ್ಯಕ್ತವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಕ್ಷಮೆ ಯಾಚಿಸಬೇಕು ಅಂತ ಬಿಜೆಪಿಯ ಜೊತೆಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರು ಕೂಡ ಆಗ್ರಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಈ ವಿಚಾರ ಮತ್ತೆ ಸದನದಲ್ಲಿ ಇನ್ಯಾವ ರೂಪ ಪಡೆದುಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಯಾರ್ಯಾರು ಯಾವ ರೀತಿ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಮತ್ತಷ್ಟು ವಿವಾದವನ್ನ ಹುಟ್ಟುಹಾಕ್ತಾರೆ, ಕಾದು ನೋಡಬೇಕು.